नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उपवासाचे वर्षभर टिकणारे साबुदाण्याचे सांडगे बनवतोय, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर उपवासाचे साबुदाण्याचे सांडगे बनवण्यासाठी इथे मी वाटीभर साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता आणि बघू शकाल की भिजलेला साबुदाणा छान भिजलेला आहे आणि वजनाने हा साबुदाणा इथे मी 200 ग्राम घेतलेला आहे। तर हा साबुदाणा थोडा वेळ बाजूला ठेवू आणि त्यानंतर इथे मी 3 बटाटे घेतले, 2 मोठ्या आकाराचे आणि 1 छोट्या आकाराचा असा घेतलेला आहे। तर वजनाने हे बटाटे इथे मी 400 ग्राम घेतलेले आहे। तर आपण जेवढा साबुदाणा घेतला आहे त्याच्या दुपटीने इथे आपल्याला सांडगे बनवण्यासाठी बटाटे वापरायचे आहे। तर घेतलेल्या बटाट्याची साल काढून घ्यायची। तर इथे मी तिने सुद्धा बटाट्याची साल काढून घेतले। आता हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे। तर इथे मी खिसणी घेतली आणि जी मध्यम जाडीची खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी घेतलेले तिन्ही सुद्धा बटाटे मी आता खिसून घेतलेले आहे। खिसल्यानंतर आपल्याला खिसणीला लागलेला बटाटा आतून आणि बाहेरून व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की आपला एकदम मस्त लांबसडक असा बटाटा खिसून झाला। खिसून झाल्यानंतर आता या बटाट्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि 2 पाण्याने हा बटाट्याचा खिस धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये आपला भिजवून घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 2 पाण्याने धुवून घेतलेला हा बटाट्याचा खिससुद्धा टाकून घ्यायचा। साबुदाणा आणि बटाटा खिस आपल्याला हाताने असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे साबुदाणा बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा आणि बटाटा वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं। आता या पातेल्यावरती साबुदाणा आणि बटाट्याची चाळणी ठेवायची। पातेल्यावर ताट ठेवून हा साबुदाणा बटाटा 10 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। तर साबुदाणा आणि बटाटा वाफून होईपर्यंत आपल्याला इथे 4 ते 5 लाल मिरच्यांचे तुकडे घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं। इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे। लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकता। तर जिरे आणि मिरची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे मी मिरची आणि जिरं ग्राइंड करून घेतले। ग्राइंड केल्यानंतर हे वाटण बघू शकता जाडसर ग्राइंड झालं। तर आता हे ग्राइंड केलेलं वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर साबुदाणा आणि बटाट्याला सुद्धा वाफवून 10 मिनिटं झाली आहे। 10 मिनिटात बघू शकाल की साबुदाणा ट्रान्सपरंट वाफवून तयार झाला आहे। तर आता इथे गॅस बंद करायचा आणि साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण थंड करून घ्यायचं। तर इथे मी साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण थंड करून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की इथे आपला साबुदाणा आणि बटाटा एकदम मस्त वाफवून झालेला आहे। त्यानंतर आता हे वाफवून घेतलेलं साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि चाळणीला लागलेलं बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण हाताने काढून घ्यायचं आहे। त्यानंतर या मिश्रणामध्ये चवीपुरतं 1 चमचा मीठ घालायचं आणि आपण जे लाल मिरच्या आणि जिऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं। त्यानंतर आता हाताला पाणी लावायचं आणि हे मिश्रण आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे। आणि या मिश्रणामध्ये तुम्हाला जर थोडीशी काळी मिरी कुटून घालायची असेल तरी सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर इथे मी सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेतले। आता या मिश्रणाचे आपल्याला सांडगे बनवायचे। त्यासाठी एका ताटाला थोडंसं तेल लावून घेतले। सांडगे बनवण्या अगोदर आपल्याला हाताला थोडं पाणी लावायचे आणि तयार केलेलं मिश्रण हातामध्ये घेऊन या मिश्रणाचे असे लहान लहान आकारामध्ये सांडगे तोडून घ्यायचे आहे। तर सांडगे बनवताना हाताला जर पाणी लावलं तर हे साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण हाताला जास्त चिटकत नाही आणि सांडगे तोडायला सुद्धा मदत होते। तर खूप जास्त मोठे सुद्धा सांडगे तोडून घेऊ नका, असे छान बारीक बारीकच सांडगे तोडून घ्या, कारण तळल्यानंतर हे सांडगे तिप्पट चौपट फुलतात। त्यामुळे असे लहान आकारामध्ये सांडगे तोडून घ्यायचे। तर ताटामध्ये बसतील तेवढे सांडगे मी तोडून घेतलेले आहे आणि बाकीचे सांडगे मी आता उन्हामध्ये तोडून घेणार आहे। तर शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सांडगे मी उन्हामध्ये प्लास्टिक शीटवर अशा पद्धतीने तोडून घेतले। तर सर्व मिश्रणाचे सांडगे तयार झालेले आहेत। तर आता हे तोडून घेतलेले सांडगे आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी सांडगे आता 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे। वाळल्यानंतर बघू शकता सांडगे व्यवस्थित वाळून झालेले आहे आणि वाळल्यानंतर सांडग्याचा आकारसुद्धा बघू शकता अगोदरच्यापेक्षा लहान झालेला आहे। तर असे सांडगे वाळून झाल्यानंतर तुम्ही हे सांडगे वर्षभरासाठी स्टोअर करून घेऊ शकता।
तर आता तयार झालेले हे सांडगे मी तुम्हाला तेलामध्ये सुद्धा तळून दाखवते। तर सांडगे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि त्यानंतर तेलामध्ये सांडगे सोडायचे आणि झाऱ्याने हलवत हे सांडगे तेलामध्ये तळून घ्यायचे। तर बघू शकता अगदीच थोड्या वेळामध्ये पॉपकॉर्नसारखे आपले उपवासाचे हे साबुदाणा बटाट्याचे सांडगे फुललेले आहेत। अगदी मस्त खुसखुशीत सांडगे तळून झाले। आता हे तळलेले सांडगे बाजूला ठेवते आणि परत इथे मी थोडेसे सांडगे तुम्हाला तळून दाखवते। सेम पद्धतीने तेलामध्ये सांडगे सोडायचे आणि झाऱ्याने असे तेलामध्ये दाबून हे सांडगे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता दुसरे सुद्धा सांडगे अगदी पॉपकॉर्नसारखे तिप्पट चौपट पट्टीने फुललेले आहेत। तर आता हे तळलेले सांडगे काढून घ्यायचे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी भरपूर असे सांडगे मी तळून घेतलेले आहे। तळलेल्या सांडग्यासोबत खाण्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे सुद्धा तळून घेतलेत आणि या मस्त सांडग्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की आपले उपवासाचे सांडगे किती मस्त तिप्पट चौपटीने फुललेले आहेत आणि चवीला सुद्धा हे सांडगे खूपच छान लागतात। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की तळण्या अगोदरचा सांडगा किती छोटा होता आणि तळल्यानंतर तो बघू शकता तिप्पट चौपटीने हे उपवासाचे सांडगे फुलतात आणि हे उपवासाचे सांडगे चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि मस्त खुसखुशीत हे सांडगे तयार होतात। तर माझ्या पद्धतीने उपवासाला खाण्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याचे असे सांडगे नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।